खूप दिवसांनी आपला एक मित्र आलाय आणि तो लाज द्या असं पलीकडे पळतोय आणि मला म्हणतो सुरतलाही भेटायला आणि तो आला मेवणीचं लग्न आहे तिकडे. गाडी चकाचक धुवून काढली आपण रात्री, सकाळी पुसली. चमकती मग. तर नमस्कार भावांनो, दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम कडक स्वागत. टाइम आहे अक्का आणि मारा आपल्या चॅनलला सबस्क्रायबरचा शिक्का. तर भावांना आलोय, आवरून वगैरे घेतलाय रोजच्या प्रमाणे. आपला रोजचा ब्लॉग इथूनच स्टार्ट होतो नाही का. सगळं आवरून वगैरे घेतले, देवपूजा पण मस्त झाली. हे बघा धूप किती मस्त लावली. तर आज काय जास्त काही कामाचा लोड नाहीये, निवांत बसायचं आज आणि फक्त कस्टमरची वाट बघायची. कस्टमर चालूच आहे, दुपारच्या काय एवढं नसतं, सकाळ सकाळी होतच समजा थोडेफार. आणि ही आपली रोअबदारची सायकल कशी आहे, जोरात लय पळती बरं का, लय जोरात. हा फक्त आपण इथं तिला ठेवलेलं एवढा स्पेस येतील पळायला, बघितलं ना ही तोप. तर आपल्याकडे भरपूर काय अशी नवीन नवीन आयटम आहेत. चला मग रोजच्या प्रमाणे आपलं सगळं आवरून झालंय, बसतो निवांत मग. नमस्कार भावांनो, आपलं पहिलं कस्टमर झालेलं आहे. हे राड आहे थोडा, तुम्हाला तर व्हिडिओ दाखवलाच होता. पहिलेच कस्टमर आहे, मस्त झालं. आता नेक्स्ट फक्त पुढल्या कस्टमरची वाट बघायची. रोजच्या प्रमाणे आपलं काय दुपार झाली म्हणलं जेवण, लॉक वगैरे करावं लागेल. आता मेडिकल मध्ये चालू ठेवतो. गाडीला तापली राहून नाही आता. धन्नो इथं लावली दिसते ना, उन्हाची तयारी चालू आहे. तुम्हाला काय सांगू आता, मी तुम्हाला बोलतो. इतकं भयानक ऊन आहे ना बाहेर, भयानक भयानक जाळायला लागत आहेत उन्हाच्या, गरम गरम वाफा लागत आहेत अशा. आलोय आता एसी वगैरे लावून थोडा इथं रोडवर. आता दुपारच्या हिंडणंच नाही, कामच नाही बाहेर जाणं, आणि आपल्याला जेवण करायला जावं लागतं. आणि उन्हाच्या गरम गरम वाफ्याचे चटके घ्यावाच लागते. चला आता एसी लावतो, बसतो मग काय निवांत. भावांनो, बसून बसून बोर झालो होतो, मोबाईल पण बघत होतो. म्हटलं आता समोर गोळ्यावाला दिसला, मला म्हटलं आता गोळा बिळा खाऊ. पण नंतर लक्षात आलं आपल्याला थोडी सर्दी झालेली, नको म्हणून. आता गेला बरंच लांब गेला, दिसतोय तुम्हाला गेला गोळ्यावाला. लांब गेला जास्त, आता जाऊ द्या. तो पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, नंतर माझ्या पण नंतर वाटलं म्हणलं आता सर्दी झालेली, नको. दिसतंय इथून, दिसतंय का तुम्हाला, हे बघा गोळ्यावाला. जाऊ द्या, काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम गोळा खाएंगे आपण. चला मग काय, आधी बसलेलोच होतो, आता बसणार निवांत. काय आता तरी ना आपण गाडी धुतली होती, काय चमकू राहिले ले धन्नो, मस्त जबरदस्त चमकू राहिली. नमस्कार भावांनो, खूप दिवसांनी आपला एक मित्र आलाय आणि तो लाज द्या असं पलीकडे पळतोय. आणि भाऊने आपल्याकडून खरेदी केली, सुरतला असतो आणि मला म्हणतो सुरतलाही भेटायला. आणि तो आपल्याला स्पेशल आपल्याला भेटायला नाही आला, खरेदी करायला आला. मेवणीचं लग्न आहे तिकडे जाणार आहे, सायकल जाय भाऊ घेऊन. तर भाऊ म्हणतो खर्च कर, त्याला 10 रुपयाचं मावगड पीक खाऊ घालतून जाईन सासरवाडीला तिकडे. काय देऊ तुला, मोबाईल देऊ? मोबाईल. तर भावांनो, मावा गुल्फी खाऊन आलाय, तो गेलाय तिथून तिकडच. काय खूप दिवसांनी आला होता, ते म्हणलं काहीतरी थंड खाऊ घाल, त्याला थंड खाऊ घातलं नाही का.
थोड्या वेळ बसलो आम्ही तिथं, गप्पा वगैरे मारल्या. आणि तो अचानक आला. म्हणजे मग काय आला तेव्हा व्हिडिओ वगैरे नाही काढता आला समजा, असं आपलं रेग्युलर चेष्टा वगैरे करायला. हिराडा आहे, हिराडा आवरावं लागेल आपल्याला. तिने एक पॅन्ट घेतली, तुम्हाला तर सांगितलंयच मी. चला मग घेतो लवकर लवकर सगळं आवरून. नमस्कार भावांनो, आपली देवपूजा वगैरे झाली आहे संध्याकाळची. दिसते धूप तुम्हाला, हे बघा किती मस्त चालू आहे. ते धूपच दाखवायला तुम्हाला व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला. तर बघा दिसते की धूप किती मस्त दिसते. तसं असं नाही वाटत, आभाळ असतं बघा वरती, ढग त्या पद्धतीने झालंय असं नाही का. ही अशी सिस्टीम आहे आपल्याकडे. धूप लावल्यावर किती मस्त वाटतं. फॅन वगैरे बंद ठेवलाय म्हणून आपल्याला असं भारी वाटतं जरा. तसे फॅन तर लय घाण झाले, आपल्याला एक दिवस दुपारी साफ करावं लागते. करू तसं दुपारी निवांतच कसं कस्टमर झाले आपल्याला. आज 3 ते 4 कस्टमर झालेत आज. आणि लग्न सीझन असल्यावर गर्दी जास्त असते. लय पण नाही, आपलं मीडियम मध्ये चालू राहते कस्टमर. नमस्कार भावांनो, आजचा दिवस पण पद्धतशीर कडेला गेलेला आहे. 4 बाबा पण आतमध्ये आणून ठेवलाय. तर चला निघतो, दुकान वगैरे बंद करायचं. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.